सर क्या हुआ अभी बाद आप अंदर गए थे अभी तो क्या आश्वासन मिला आपको? आज आम्ही DRT कार्यालयाला इथं आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला होता। आज आम्ही DRT बोर्ड ऑफिसरनी आम्हाला जे अधिकारी होते त्यांनी आम्हाला सांगितण्यात आलं की तुम्हाला रितसर या जी शेतकऱ्यांची जमीन आहे कारखान्याच्या नावे घेतलेली ते जमीन तुम्हाला कधी वाचवायची असेल तर ती तुम्हाला लीगल ॲक्शन म्हणजे स्टे लावावा लागेल आणि त्या स्टे लावल्याच्या नंतर ही जमिनीची खरेदी विक्री थांबवण्यात येईल असं DRT ऑफिसर यांनी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। आम्ही पुढच्या मार्गाने आता जे वकील लावून आम्ही पुढचा स्टे ऑर्डर घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर आम्ही काय ॲक्शन घेणार ही आम्ही तुम्हाला प्रेसद्वारे नंतर सांगण्यात येईल। बऱ्याच वाढीची चर्चा होती, चर्चेमध्ये काय निष्पन्न झालं आणि पुढे तुमचं काय पाऊल असणार? पुढं म्हणजे असा पाऊल आम्हाला आता DRT ऑफिसरनी सांगितल्याप्रमाणे का तुम्ही PO ला जाऊन भेटा। जर तिकडून बी जर आम्हाला नाही तिकडून न्याय मिळायची जर अपेक्षा नसेल तर आम्ही अशाच मोठ्या पद्धतीने रस्त्यावर सगळं शेतकरी बांधवांच्या वतीने रस्त्यावर उतरून मोठमोठे रस्ता रोको, ट्रेन रोको, बस रोको अशा पद्धतीचे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून या ठिकाणी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आम्ही करू। आपलं नाव? प्रभाकर पाटोळे, संघर्ष पार्टी जिल्हा अध्यक्ष। ओके Subscribe now and press the bell icon. Never miss an update.